पोहोचलेलो आहेत नीलकंठ धामच्या मध्ये. गार्डन केला छोटूसा, ह्याच्यामध्ये पण बघा श्रीकृष्णाच्या आणि राधाच्या मूर्त्या आहेत. तर जागा ते एकच नंबर बनवलेली आहे. तर हॅलो आहे, कसं काय हे गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर गाईज आलो आहे का नवीन ब्लॉगसोबत परत. आता पण आहेत गुजरातला, एपिसोडमध्ये थांबलो आहे का. आणि आता आपला टाईम आहे इकडे नाश्ता करायचा. तो आपला नाश्ता सगळा काउंटर बिटर लावायला लागला आहे. तो आपला काउंटर लावायला लावला आहे आणि या साईडला आपला नाश्ता रेडी व्हायला. तर हा इथे आपला लावला आहे नाश्त्याचा काउंटर. आणि थोड्या वेळात आपली माणसं येतील, मग आपण गरम करून ना सर्व टाकू जे काय आपलं सकाळचा नाश्ता आहे. तर बघूया गुजरातमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते. एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी युनिटीचं आहे, ते माहितीच आहे मला. फायनली आमचा नाश्ता बिस्टा करून झालेला आहे आणि आता आपण चाललो आहे गुजरात फिरायला, म्हणजे आपला पॉईंट बघायला. सो बघूया आता आपण आपले पॉईंट कसे आहेत. तर गाईज आपण आपल्या पहिल्या स्पॉटला पोहोचलोय, नीलकंठ धाम. कोची म्हणजे गावाचं नाव आहे कोची. तर इथे स्वामीनारायण मंदिर आहे, नीलकंठ धाम. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे आपलं स्वामीनारायण मंदिर नीलकंठ धाम कोचीमध्ये. फायनली आपण पोहोचलेलो आहेत नीलकंठ धामच्या मध्ये आणि मंदिरासमोर, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये आलोय. आणि भाई काय आहे हे मंदिर, म्हणजे हे बघा किती सुंदरसं मंदिर आहे समोर माझ्या. हा आहे स्वामीनारायण मंदिर नीलकंठ धाम. आणि हे बघा माझ्या या साईडला श्रीकृष्णाची किती सुंदर मूर्ती आहे. ही खतरनाक एवढी सुंदर, म्हणजे ना गुजरातमध्ये मंदिर एक नंबर असतात, म्हणजे एकदम भारी खतरनाकच जागा आहे बघा. गार्डन केला आहे छोटूसा, ह्याच्यामध्ये पण बघा श्रीकृष्णाच्या आणि राधाच्या मूर्त्या आहेत. आणि मागेच मंदिर आहे खूप सुंदर असा. तो जागा ते एकच नंबर बनवलेली आहे, म्हणजे काय बोलू समजत नाही, एवढं सुंदर जागा आहे ते, एकदम भारी मस्तपैकी आपले सिनेमॅटिक. नीलकंठ धाम हे मंदिर नर्मदा नदीच्या पवित्र किनाऱ्यावरती वसलेले आहे. मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. कोरीव काम, मोठे स्तंभ आणि आकर्षक शिल्पकला पाहून आपण थक्क होतो. येथे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळी शांती अनुभवायला मिळते. संध्याकाळचा लाईट शो तर खूपच सुंदर असतो. तर गाईज फायनली आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या समोर. आणि मंदिर बघा तुम्ही किती सुंदर आहे. तर हा बघा समोरून मंदिर असा दिसतो, एवढा सुंदर असा नीलकंठ धाम. मंदिराच्या आतमध्ये आल्यावरच आपल्याला पाहायला मिळतो सुंदरसा गाभारा. आणि समोरच पाहायला मिळते ती श्री नीलकंठ वर्णे यांची सुंदर अशी मूर्ती. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला बालस्वरूप श्री घनश्यामनाथ यांचं सुद्धा मंदिर आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते श्री कष्टभंजन हनुमानजी यांचं मंदिर. हा नीलकंठ धाम हा मंदिर ना गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेला आहे. तर नर्मदा नदी ही बघा, तो नर्मदा नदीच्या पवित्र किनाऱ्यावरती हा वसलेला आहे. आणि पोईचा हा छोट्याशा गावामध्ये हा मंदिर आहे. तर हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. तर नीलकंठ हे भगवान स्वामीनारायण यांच्या लहानपणीचं नाव आहे नीलकंठ वर्णी. तर त्यांनी संपूर्ण भारतभर पायी प्रवास करून ना धर्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश दिला. तर त्यांच्या या प्रवासाच्या स्मरणार्थ हा मंदिर बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या अवतीभोवती म्हणजे हा मेन मंदिर आणि ह्याच्या बाजूला हे छोटे छोटे बघा किती मंदिर आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा कोरीव काम केलेलं आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये एक एक देव बसवलेला आहे, म्हणजे भगवान बसवलेले आहेत हे बघा. तर काही हा होता आपला नीलकंठ धाम, म्हणजे खूपच मोठा आहे. मी पूर्ण कवरच नाही करू शकत, कारण हा बघा समोरून तुम्ही इथे मंदिर, इथे गार्डन, अजून त्या साईडला बाकी आहे. सो जेवढं मला कवर करता आलं तेवढं करूया. आणि ऊन पण खूप आहे, तर संध्याकाळी यायचं. जर तुम्ही इकडे विजिट करतील तर संध्याकाळी या,
रात्री एकदम सुंदर इथे लायटिंग बिटिंग मस्तपैकी लागते आणि बघायला एकदम सुंदर आहे मंदिर. सो तुम्ही संध्याकाळी यायचं असेल तर. आणि बघूया आता इथे अजून काय दुसरा पॉईंट आपल्याला काय बघायला भेटते. तर संध्याकाळी आपल्याला बघायला जायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनायटी किंवा युनिटी बोला. तर हाच होता नीलकंठ धाम आपला.